स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 93 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 93. वामनबुवा बडोदेकरांच्या रोगाचा परिहार. शके 1798 वैशाख शुद्ध चतुर्थीपासून वामनबुवा बडोदकर यांचे मूत्रकुच्छ, खोकला, आमांश, संधिवात, शरीरदाह, नेत्रयोग, मूळव्याधी वगैरे रोग बलवान झाले. ते बडोद्यास सुरसागरांच्या काठी सुदाम्याच्या घरात राहत होते. घरातील सर्व माणसांना रात्रंदिवस चैन नव्हते. अन्नपाणीही गोड लागेना. बुवांची वाचण्याची आशा नाही असे सर्व वैद्यांनी सांगितले. 5-5 मिनिटांनी शौचास जावे लागे. अन्न तर जवळजवळ सुटलेच होते. अंथरुणावरून उठण्याची शक्ती नव्हती. चित्तात क्षणभरी चैन नव्हते. झोप येत नव्हती. परंतु श्री समर्थांचे स्मरण त्यांचे सुटले नाहीत. अक्कलकोटला त्यांनी पत्र पाठवले की बरे होण्यासाठी प्रसाद पाठवावा आणि त्याचे उत्तर यावे. 10-12 दिवसात पत्राचे उत्तर नाही आणि कोणाचेही औषध घेतले म्हणजे जास्त होत असे. असे असता ते विवेकी असल्या कारणाने इतक्याही स्थितीत न घाबरता ते विचार करीत प्रारब्ध कर्मणा भोगा देव क्षयः. याचा अर्थ पूर्वजन्मातील कर्माचे म्हणजे पापाचे भोग भोगूनच त्याचा नाश होतो, म्हणजे पापकर्म नाहीसे होते, नष्ट होते. परंतु अति दुखणे असल्या कारणाने केव्हा देहबुद्धीवर येते. परंतु विवेक जागा असल्या कारणाने ती देहबुद्धी त्यांना फारशी घायल करत नसे. म्हणजे अति दुखणे असल्या कारणाने त्या क्षणी मी हे शरीर आहे, हे माझे शरीर आहे, ते दुखत आहे अशी देहाची ओळख जागृत होते. पण वामनबुवा उत्तम साधक असल्यामुळे त्यांना देहबुद्धीचे म्हणजे शरीराचे भान राहिले नाही. ती देहबुद्धी म्हणजे शरीराचे भान त्यांना फारसे घायाळ करीत नसे. असे होता होता अशा स्थितीत जगणे त्यापेक्षा प्राणायाम करून सुरसागरात जलसमाधी घ्यावी असा विचार करून रात्री 12 वाजता सर्व झोपले आहेत हे पाहून सुरसागरातील पात्रात जलसमाधी घेण्यासाठी ते उतरले. इतक्यात दीनदयाळ अक्कलकोट निवासी सद्गुरू स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष येऊन हात धरून त्यांना वर ओढले व अतिशय रागाने 2 थापट्या मारून भक्तवत्सल भक्ताभिमानी त्यांना म्हणाले की शहाण्या गाढवा, आयुष्य असून का मरतोस? तुझे भोग भोगल्याविना सुटतील का? आम्हावर त्रागा करतोस काय? सहज समाधी सोडून जलसमाधी कशाची, बोडक्याची घेतोस? असे म्हणून महाराजांनी त्याला घरात आणून सोडले व त्याच्या उरावर हात फिरून बरे होईल, गप्प बस, शांत हो, चेष्टा करू नकोस, पायपोस खाशील असे बोलत बोलत कारुण्यनिधी राजाधिराज भक्त काम कल्पद्रुम योगेश्वर त्रिभुवानंद अद्वैत अद्वैत परिपूर्ण ब्रह्म श्रीमंत सद्गुरू महाराज कुठे दिसेनसे झाले. त्यावेळी वामनबुवांच्या मातोश्रींना व बंधूंना पूर्वपुण्याईने स्वामींचे दुरून दर्शन झाले. बुवांना आनंद किती झाला असेल तो त्यांचा त्यांनाच ठाऊक. 1 महिनाभर बुवांना रात्रंदिवस झोप नव्हती.
ती बिछाण्यावर दयासागरांचे गुणस्मरण करता करता गाढ झोप लागली. प्रातःकाली जागे होऊन पाहतो तो बहुतेक व्याधी नाहीशा झाल्या. मनाला आराम वाटला. नंतर 10 वाजता अक्कलकोटचे प्रसादासह बरे होण्याचे पत्र आले. मग त्या धैर्यानंदाने सर्वांना संतोष झाला. तो काय वर्णन करावा. समर्थांचे अपार सामर्थ्य सार्वभौमासही यावयाचे नाही. प्रकृती बरीच सुधारली, परंतु हात पाय कंबर यातला संधिवायू काही गेला नाही. समर्थांची सूचना अशी आली की कुरुक्षेत्री आल्यावर निशेष बरे होईल, म्हणजे अक्कलकोटला आल्यावर पूर्ण आजार बरा होईल. अशी सूचना आल्यावर मग लागलीच मार्गशीर्ष शुद्ध 11 सोमवारी वामनबुवा निघून रेल्वे मार्गाने अक्कलकोटला आले. श्री समर्थांचा तपास केला. तो महाराज मेदर्गीस आहे असे समजले, परंतु 3 कोस संधिवायूमुळे जाण्यास शक्ती नव्हती. त्या प्रांतात त्या साली दुष्काळ पडला होता, परंतु श्री समर्थ कृपेने अक्कलकोटला समाराधना चालूच होत्या. दत्त जयंतीचे दिवशी गुरुवारी श्री समर्थांची स्वारी 3 वाजता अक्कलकोटला आली. पेठेतील मठात पलंगावर विराजमान झाली. वामनबुवांचा आनंद गगनात मावेना. हजारो लोक दर्शनाला येत होते. वामनबुवा काठी टेकीत टेकीत श्री समर्थ चरणी जाऊन साष्टांग नमस्कार घालून हात जोडून पुढे उभे राहिले. तो महाराज म्हणाले, काय हो बुवा, गोव्यात जीव देत होता ते तुम्हीच काय? तुमचा सुरसागर कोरडा होता ना? असे म्हणून हसले. प्रत्यक्ष अनुभव आल्यावर कोण नम्र होणार नाही. असो. आश्चर्य हे की दुष्काळ असल्यामुळे खूप लोकांची गर्दी झाली होती. खूप लोक दर्शनाला येत होते आणि समर्थकाती पैसे शिल्लक नव्हते. म्हणून पंच सरपंच यांनी दत्त जयंतीच्या पारण्यास तुकडे करावेत असा विचार केला. तुकडे करावेत याचा अर्थ छोटा कार्यक्रम करावा असा विचार केला. तेव्हा महाराज म्हणाले, आपल्या बापाच्या श्राद्धाचे तुकडे करा, पोटभर तूप गुळ घ्या. असे ऐकून आपण बेत केला तो यांना कसा कळला असे सर्वांना वाटले. रोज सूर्य उगवला तरी अभ्रआड येतेच. तसेच महाराजांच्या अंतरसाक्षित्वाबद्दल हजारो वेळा जरी अनुभव आला होता, तथापि त्यांना पुन्हा पुन्हा आश्चर्य वाटे. हेच आधी आश्चर्य. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी एक सावकार येऊन त्याने सांगितले की लागेल ते सामान घ्या आणि सगळ्यांना व्यवस्थित भोजन द्या. दुष्काळ असल्या कारणाने पुष्कळ गर्दी झाली होती, तरीही सर्वांना पुरणपोळीचे यथेच्छ भोजन मिळाले. स्वामी समर्थांचा जय जयकार करीत सर्वजण आपापल्या स्थानी गेले. त्या दिवशी महारापोरास सुद्धा अन्न पोटभर मिळाले. वामनबुवांचा संधिवात 8 दिवसांनी जाऊन त्यांची प्रकृती पूर्ण बरी झाली. वामनबुवा प्राणायाम साधनी होते. एकेवेळी ते अक्कलकोटला जाण्याकरता कडपगावच्या स्टेशनवर उतरून नासिकाचा स्वर पाहिला. तो सूर्यस्वर उदयसहित पृथ्वी तत्व संयुक्त स्वर स्पष्ट वाहत होता. सूर्यस्वर म्हणजे उजवी नाकपुडी, म्हणजे पिंगला नाडी सुरू होती. श्री गुरुदर्शन कल्याणकारक मुख्यत्वे चंद्रस्वरात जलतत्व वाहत असताना व्हावे असे त्यांना वाटत होते. चंद्रस्वर म्हणजे डावी नाकपुडी, म्हणजे इडा नाडी सुरू असताना श्री गुरुदर्शन व्हावे असे त्यांना वाटत होते. असे असल्या कारणाने सरोदयाच्या अभ्यासयुक्त नियमाप्रमाणे स्वर बदलण्याचा त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला, परंतु स्वर बदलेना. दिवसा चंद्रस्वर व रात्री सूर्यस्वर नेहमी वाहत असता आज असे का झाले? या विचारात टांग्यात बसून अक्कलकोटला आले व रामचंद्राच्या देवळात उतरले. स्वर पाहिला तो सूर्य कृष्ण पिंगलात्मक वायू वाहत होता, म्हणजे उजवी नाकपुडीच वाहत होती. सूर्यस्वर बंद होईना, म्हणून कोणास न दिसेल आणि न कळेल अशा गुप्तपणे उजव्या नाकपुडीत सूक्ष्म मृदू कापसाचा बोळा युक्तीने बसवला व समर्थांकडे येऊन फळफळावळ वगैरे पुढे ठेवून दर्शन घेतले.
जवळ बरीच मंडळी होती. बुवा हात जोडून उभे राहिले. तो समर्थ आपल्या उजव्या नाकपुडीस दाबून म्हणाले की, काय करावे, सद्गुरु दर्शनात चंद्रस्वर का येत नाही? नाकातला बोळा काढून टाका. असा वायू बंद करून काय होते? नाकातला बंद झाला तरी तोंडातला चालूच आहे ना. असे सोंग करू नये. स्वस्थ आनंदात असावे. हे समर्थांचे अमृततुल्य भाषण ऐकून बुवांनी नाकातील बोळा काढून टाकला आणि म्हणाले, निरुपाधिक निर्विकार ब्रह्मानंद स्वरूप सद्गुरु व्यापक असून ते अनुभवाला न आल्या कारणाने संशयरूपी बोळा नाकात घातला होता. तो सद्गुरु कृपेने काढून टाकला. आता निसंशय झालो. यावर समर्थ म्हणाले, अरे स्वस्वरूपी चंद्र सूर्याधिक नाही, उदयास्तमयो नास्ती. याचा अर्थ असा, स्वस्वरूपी म्हणजे परब्रह्म परमात्मा हे स्वतःच प्रकाशमान आहेत. त्यांना चंद्र सूर्य तारे अशा कोणत्याही बाह्य प्रकाशाची गरज नाही. नाही त्यांना उदय आहे, नाही त्यांना अंत आहे, नाही त्यांना मुहूर्त वेळ काळ नियम यांची गरज आहे. ही समर्थांची पारमार्थिक जन्माच्या क्षणात सार्थक करणारी आज्ञा सर्वथेव शिरसामान्य आहे. शरणांगत शिष्याला उपेक्षा न करता आता पुढील साधन मार्ग यथास्थित सांगण्याची कृपा व्हावी, असे वामनबुवा म्हणाले. येथे बखर क्रमांक 93 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.